त्यानंतर आपण बघूया बातमी 36 जिल्ह्यांची। बातमी वेगवान स्वरूपात। शिर्डीतील दुहेरी हत्याकांडात पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतलाय, तर हल्ला झालेल्या तिसऱ्या व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अजूनही सर्व आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं नाही। शिर्डी हत्याकांडाचा दुसरा व्हिडिओ समोर आलाय। नितीन शेजूळ या कर्मचाऱ्यावर साकुरी परिसरात हल्ला झाला, अनेक वार करून त्याची हत्या करण्यात आली। या घटनेचं दुसरं सीसीटीव्ही समोर आलं। पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू आहे। शिर्डी हत्याकांड प्रकरणी भाजपचे नेते सूर्य विखेंनी पोलीस अधीक्षक राकेश ओलांची भेट घेतली। शिर्डी पोलीस ठाण्यात जात त्यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती जाणून घेतली। हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी विखेंनी केली। चेन्नई जोधपूर एक्सप्रेसमध्ये काल बसण्याच्या जागेवरून वाद होऊन एका प्रवाशावर हल्ला करण्यात आला, ज्यात त्याचा मृत्यू झाला। हा सगळा प्रकार नंदुरबार रेल्वे स्टेशनवर घडला। विशेष म्हणजे या घटनेनंतर नंदुरबार रेल्वे स्टेशनवर सीसीटीव्ही नसल्याची बाब समोर आली। चेन्नई जोधपूर एक्सप्रेसमध्ये जागेवरून झालेल्या राड्यात एकाचा मृत्यू झाला। दरम्यान या हत्येप्रकरणी जोवर आरोपींना जेरबंद करत नाही तोवर मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी घेतला। नंदुरबार रेल्वे स्टेशनवर सुरू असलेल्या अवैध आणि गोरखधंद्यांना पाठीशी घालण्यासाठी सीसीटीव्ही लावले जात नाहीत का, असा संतप्त सवाल मंत्री जयकुमार रावल यांनी केला। रेल्वे दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबियांची भेट घेताना रावल यांना अश्रू अनावर झाले। वाशिम तालुक्यातल्या वाई इथं शेतकऱ्यांच्या गहू पिकात रानडुकरांच्या कळपानं हैदोस घातला। काढणीला आलेल्या गव्हाच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरं जावं लागलं। धाराशिवच्या भूम तालुक्यातल्या ईट उपकेंद्रातील एका ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्यानं 17 गावातला वीज पुरवठा खंडित झाला, त्यामुळे गावातील शेती पंपासह पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद झाला। कोल्हापूरच्या नृसिंहवाडीमध्ये नदीत बुडणाऱ्या 4 जणांना वाचवण्यात यश आलं। 4ही भाविक अंघोळीसाठी पाण्यात उतरले। पाण्याचा अंदाज न आल्यानं 4घेही बुडाले। दरम्यान इथं उपस्थित दोघांनी प्रसंगावधान राखत सगळ्या भाविकांचा जीव वाचवला। हिंगोलीच्या कळमनुरीत भारतरत्न नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना राबवण्यात आली। दरम्यान या योजनेतील शेडनेटमध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप वंचितचे तालुका अध्यक्ष राजू कांबळेंनी केला। शेडनेटची कामं बोगस असून त्याचे रेकॉर्ड उपलब्ध नसल्याचा आरोप त्यांनी केला। यानंतर कृषी विभागाकडून चौकशीला सुरुवात करण्यात आली। संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजना यातून निवृत्त वेतन मिळवण्यासाठी आधार कार्ड आणि मोबाईल नंबर संलग्न करावं लागतंय। त्यासाठी महिलांनी तहसील कार्यालयात मोठी गर्दी केली। कराडचे आमदार डॉक्टर अतुल भोसलेंनी आरोग्य विभागाची आढावा बैठक घेतली। जीवीएस रुग्ण आढळल्यानंतर त्यांनी प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या। मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मुक्ताईनगरमधील संत तुकाराम महाराजांच्या सभागृहाचं भूमिपूजन पार पडलं। यावेळी सभागृहासाठी 50 लाख रुपयांच्या निधीत वाढ करून 2 कोटींचा निधी मंजूर केल्याची माहिती आमदार पाटलांनी दिली। भुसावळमधील खडका रोड भागात पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया जात होतं। त्यानंतर या पाईपलाईनची दुरुस्ती करण्यात आली, मात्र दुरुस्तीसाठी तिथं खोदकाम करण्यात आलं। तिथला खड्डा बुजवण्याच्या नगरपालिकेला विसर पडला। हा खड्डा रस्त्याच्या मध्ये असल्यानं मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली। जळगावात 5 महिन्यांपूर्वी महापालिकेच्या निधीतून निकृष्ट दर्जाचं रस्त्याचं काम करण्यात आलं। तब्बल 55 लाखाचा निधी खर्चूनही अवघ्या 5 महिन्यात रस्ता खराब झाला। दरम्यान या कामाबाबत विचारणा केल्यानंतर महापालिकेतल्या कंत्राटासंदर्भात फाईल गायब झाली। निकृष्ट कामाची जबाबदारी न घेता अधिकाऱ्यांनी एकमेकांकडे बोट दाखवलं। जळगावच्या अमळनेर शहरातल्या बाजार समितीच्या संकुलासमोर पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली, त्यामुळे वाहून जाणाऱ्या पाण्यामुळे रस्त्याला नाल्याचं स्वरूप प्राप्त झालं। सटाण्याच्या भंडारापाडा वनपरिक्षेत्रात मृत अवस्थेत मादा बिबट्या आढळून आली। या क्षेत्रात मागील 4 दिवसापूर्वी नर बिबट्याचा मृतदेह मिळाला। यावेळी दोन्ही बिबट्यांच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली। वाशिमच्या रिसोड तालुक्यातील वाकद गावातल्या महिलांनी हंडा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। गावात जलजीवन मिशन योजनेचं काम सुरू आहे, मात्र 3 वर्ष उलटूनही गावात पाणी पोहोचलं नाही। गावाला पिण्याचं पाणी देण्यात यावं, या मागणीसाठी महिला आक्रमक झाल्या।
लोणावळा नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी नगर परिषद कार्यालयाच्या समोर आत्मदहनाचा प्रयत्न केला। शहरातील रखडलेल्या विकास कामांवरून आक्रमक होत जाधवांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला। इसापूर धरणातून पिण्याचं पाणी सोडा या मागणीसाठी 15 गावातील नागरिकांनी नदीपात्रात उपोषण सुरू केलं। नदीकाठच्या गावात पाणी टंचाई असून पिण्यासाठी तसंच जनावरांसाठी पाणी नसल्यानं गावकऱ्यांनी 2 महिन्यांपासून पाठपुरावा केला, मात्र त्याची दखल न घेतल्यानं गावकरी थेट नदीपात्रात उपोषणाला बसले। वाशिममध्ये महावितरणच्या मीटर रीडर कर्मचाऱ्यांचं 3 दिवसापासून काम बंद आंदोलन सुरू आहे। शाश्वत रोजगार द्यावा, सगळ्या सुविधा मिळाव्यात यासह विविध मागण्यांसाठी मीटर रीडर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलं। कोल्हापुरात हिंदू एकता आंदोलन संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली। मशिदीवरील भोंगे हटवण्याची मागणी आंदोलकांनी केली। पालघरमधील मासवणसह 5 गावांच्या पाणीपुरवठा योजनेचं काम गेल्या अनेक वर्षांपासून अपूर्ण आहे। या विरोधात माजी पंचायत समितीचे सदस्य सचिन पिंपळे यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली। ठेकेदार संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत उपोषण कायम ठेवण्याचा इशारा सचिन पिंपळेंनी दिला। खामगावच्या श्री कालिका देवी मंदिरात वसंत पंचमी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी आई कालिकेची शोभायात्रा काढत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। नांदेडमध्ये भाजप सोबळावर लढणार असल्याचे संकेत अशोक चव्हाणांनी दिले। दरम्यान अशोक चव्हाण स्वतः भाजपचे नेते आहेत का हे त्यांनी तपासावं असं म्हणत प्रताप पाटील चिखलीकरांनी चव्हाणांना टोला लगावला। कुणात स्वतंत्र लढण्याची कुमकुमी असेल तर राष्ट्रवादीची तयारी आहे असा इशारा त्यांनी दिला। पुण्यात जीबीएसची साथ ही टँकरच्या पॉइंटरच्या दूषित पाण्यातून फैलावल्याचा दावा पालिका करतेय, तसा अहवाल पालिकेनं सादर केला। म्हणून जीबीएस बाधित उपनगरातील खासगी टँकरचे पॉइंट्स शोधले आणि नेमके कशा पद्धतीनं टँकर्स भरले जात आहेत याचा ग्राउंड झिरो रिपोर्ट आम्ही देतोय। जीबीएसच्या साथीनंतर खासगी टँकर पॉइंटच्या शोधात आम्ही आता नरे गावात येऊन पोहोचलेलो आहे। या नरे गावातल्या या विहिरीतला खासगी टँकर पॉइंट फिलिंगचा हा स्पॉट आहे। इथं बघू शकता ह्या विहिरीतनं शेवाळ्याला पाणी स्पष्ट दिसतंय, सांगायची गरज नाही। हे टँकर फिलिंग केलं जातं। इथं ब्लिचिंग पावडर पण आहे। पण आता बघा ही सगळी जीबीएसची साथ वाढल्यानंतर पालिकेने यांना सूचना दिल्यानंतर हे सगळे खासगी टँकर भरणारे ठेकेदार आहेत यांनी इथं अशा पाट्या लावून ठेवलेल्या आहेत ह्या साईडला, म्हणजे असे एकदम म्हणजे आता मी ज्याला पण बैल गेला झोपा गेला असं म्हणतो ना, तसा तो प्रकार असावा। या टँकर पॉइंटवरून प्रक्रिया न केलेले रॉ वॉटर पाणी पुरवठा करण्यात येते, तरी सदर पाण्याचा पिण्यासाठी पुरवठा करू नये, सदर पाणी पिण्यासाठी वापरू नये असं जरी म्हटलं असलं, पण हे टँकरवाले खरं तसं ऐकतात का, शंका आहे। कारण हे टँकरवाले म्हणतात आम्ही बांधकाम नेतो, पण अनेकदा म्हणजे आम्ही ज्या भागात राहतो तिकडेही अगदी सोसायटीला एक महिन्यातनं 3-4 टँकर हे खासगी पाणी टाकावे लागतात आणि ते असंच अशा फिलिंग पॉईंटवरनं भरलेले असतात। म्हणजे साधारण 120 रुपयाला टँकर भरून दिलं जातं, ते विकतात 800-900 रुपयाला, असं तो सगळा कारभार आहे। इथं नावाला ब्लिचिंग पावडर ठेवलेली आहे, ते टाकलेत, पण जर ब्लिचिंग पावडर टाकली असती नेहमी तर कदाचित मग हे दूषित पाणी झालंच नसतं, जीबीएसची साथ फैललीच नसती। मग थोडक्यात मग हे उशिराचं शहाणपण म्हणायचं का? असं एक नाही म्हणजे अक्षरशः 100च्या पुढे हे खासगी टँकर पॉइंट आहेत शहरात ठिकठिकाणी या उपनगरांमधून, तिथूनच हा पाणी पुरवठा होतो सोसायटींना, कारण पाणी पुरत नाही। महापालिकेने जे मनपाचा जो पाणी पुरवठा विभाग आहे त्यांनी दिलेलं पाईपलाईनचं पाणी पुरत नाही सोसायटींना, म्हणजे अक्षरशः 100-150 फ्लॅटच्या सोसायटी आहे। म्हणून हे खासगी टँकर टाकले जाते, ते टाक्यात ओतून कुठलीही प्रक्रिया न करता हे वॉटर पिलं जातं, नेलं जातं सोसायटीला आणि त्यातनंच मग ह्या दूषित पाण्याची साथ वाढते आणि त्यातनं जीबीएस सारख्या रोगाचा फैलाव होतो। हे दुर्दैवाने इथं आपल्याला नमूद करावं लागेल। बघा आता टँकर चालला तिकडं सोसायट्यांमध्ये भरायला किंवा खासगी बांधकाम जिकडे तिकडं, म्हणजे थोडक्यात हे रॉ वॉटरच घेऊन चालले, याच्यावर कुठलीही प्रक्रिया केलेली नाही। आणि हेच जर उद्या त्यांच्या सोसायटीच्या टँकमध्ये पडलं तर ऑब्व्हियसली पाणी दूषितच असणार आहे आणि त्यातनं पुन्हा साथीच्या रोगाचा फैलाव होण्याचा धोका हे पुन्हा एकदा वाढतोय। म्हणून पालिकेने याच्यावर कुठं काही चेक पॉईंट आहे की नाही याची आता कुठेतरी खबर घेण्याची गरज आहे आणि खासगी टँकर नेमके कुठे भरतात, कसे भरतात, त्याचं कुठेतरी एक चेकलिस्ट ठेवणं गरजेचं आहे। तेव्हा कुठेही साथीचे रोग असं फैलावणं थांबेल। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटे सह चंद्रनाथ फुंदे, न्यूज 18 लोकमत पुणे। बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। बघूया बातम्यांचा वेगवान आढावा। पेट्रोल पंप किंवा ढाब्यावर थांबवून माल वाहतूक करणाऱ्या गाड्यांची मागची ताडपत्री लुटणाऱ्या टोळीला
आळीफाटा पोलिसांनी जेरबंद केलं. कारवाईत आयशर टेम्पोसह 14,40,000चा मुद्देमाल जप्त केला. यातील एक आरोपी गुजरातच्या गोध्रा हत्याकांडात जन्मठेपीची शिक्षा भोगताना पॅरोलवर असताना फरार झाला होता. नाशिकच्या पंचवटी परिसरात 2 गटात जुन्या वादातून गोळीबार करण्यात आला. यावेळी 2 गटात तुफान हाणामारी झाली. दरम्यान गोळीबार प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. सांगली पोलिसांनी विट्यातल्या MD ड्रग प्रकरणी 3घांना बेड्या ठोकल्या. या ड्रग्ज कारखान्यासाठी पैसे पुरवणारा, ड्रग बनवणारा आणि ड्रग सप्लाय करणारा अशा 3घांचा समावेश आहे. भिवंडीतील हनुमान नगरमध्ये राहणाऱ्या एका 9 वर्षीय चिमुकलीवर शेजाऱ्यानं विनयभंग केला. यानंतर स्थानिकांनी सगळे बांगलादेशी आहेत असं समजून घरात राहणाऱ्या 3घांना जबर मारहाण केली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून 3घांना ताब्यात घेण्यात आलं. लातूरात सध्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, दागिने हिसकावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली. अशात एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली. पोलिसांनी जवळपास 3 लाखांचे दागिने आणि एक दुचाकी त्याच्याकडून जप्त केली. चेन्नईहून जोधपूरकडे जाणाऱ्या ताप्ती गंगा एक्सप्रेसमध्ये बसण्याच्या जागेवरून झालेल्या वादात 2घांवर धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला. यातील सुमेर सिंग जबर सिंग या 24 वर्षीय युवक उपचाराच्या दरम्यान मृत्युमुखी पडला. राज्यभरात RTE शुल्काच्या प्रतिपूर्तीचे तब्बल 2400 कोटी रुपये थकीत आहे. त्यामुळे यंदाच्या RTE ॲडमिशनसाठीचं पूर्ण शुल्क विद्यार्थ्यांकडून घेतलं जाणार आहे. दरम्यान सरकार आणि संस्थाचालकांच्या या वादात पालक विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होणार आहे. बदलापुरातील लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलीस निरीक्षकाची हस्तक्षेप याचिका कोर्टानं स्वीकारली आहे. निलेश मोरे यांच्या हस्तक्षेप याचिकेवर 6 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. राज्यात आरोग्यासंदर्भात नवा कायदा येण्याची शक्यता वर्तवण्यात येते. GBS संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य आणि पाणी पुरवठ्याबाबत महत्त्वाची धोरणं ठरवली जाणार आहेत. यासाठी मंत्रालयात आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. नागपुरात होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड सामन्याच्या तिकीट खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली. ऑनलाईन तिकीट फुल झाल्यानं प्रत्यक्ष तिकीट घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. RTE योजनेअंतर्गत केवळ फॉर्म भरून घेतले जात आहेत. मात्र इंग्रजी शाळांना मिळणाऱ्या सुविधा पुरवल्या जात नसल्याचा आरोप मेस्टा संघटनेनं केला. आगामी काळात योजनेचं अनुदान वेळेत न मिळाल्यास पालकांकडून शाळेची फी वसूल केली जाईल असा दावा मेस्टा संघटनेचे अध्यक्ष संजयराव तावडे यांनी व्यक्त केला. रांजणगाव MIDC 40 ते 50 कामगारांना मजुरी न देता त्यांना एका खोलीत डांबून ठेवत मारहाण करण्यात आली. या प्रकरणी 2घांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांना अटक करण्यात आली आहे, तर 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.